जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. साधन प्रतिष्ठा हा 7व्या दशकातील 7वा समास आपण श्री महाराजांच्या सेवेत पाहतोय आणि तोही उजळणी रूपानं. एकदा पाहून झालेले सगळे समास आपण पुन्हा एकदा सखोलतेनं पाहतोय. कालपर्यंत आपण विषय पाहिला की मनाची जी कल्पना आहे तिला मोडलं पाहिजे. मीपणाला मोडून साधनेमध्ये राहता आलं पाहिजे. जो मीपणा टाकण्यासाठी साधना करायची त्या साधनेत आपला मीपणा आपण मिसळता कामा नये. पण हे सगळं सांगून झाल्यानंतर समर्थांनी अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगितली. समूळ संदेह तोडावा साधूचेनी संगती. संत संगतीशिवाय सद्गुरूंच्या संगतीशिवाय पर्याय नाही. त्यांच्या संगतीमध्येच आपला हा खरा संग तुटू शकतो. संगतीचे अर्थ अनेक आहेत. सद्गुरू वचनाची संगत, साधनेमध्ये राहणं ही पण सद्गुरूंची संगतच आहे. सद्गुरू देहात असतील तर नुसतं त्यांच्या जवळ राहणं ही सुद्धा त्यांची संगत आहे. सद्गुरू ज्या अवस्थेमध्ये आहेत त्या अवस्थेमध्ये जाण्याचा प्रयत्न करणं ही सुद्धा सद्गुरूंची संगतच आहे. अशा अनेक अर्थांनी संगत सांगता येईल. पण समर्थ म्हणतात की ही जोपर्यंत आपण धरत नाही तोपर्यंत आपला संदेह तुटत नाही. असं पहा, लहान लेकरू आई वडिलांबरोबर फिरायला बाहेर पडतं. कधीकधी हात सोडून कुठेतरी खेळायला निघून जातं. पण त्याच्यापाशी एक कायमची जाणीव आहे की आपण आपल्या आईबाबांबरोबर आलेलो आहे. खेळामध्ये तर रमेल, पण थोड्या वेळानं का होईना आईची किंवा बाबांची आठवण येईल. असं आपलं परमार्थामध्ये पाहिजे. आई वडिलांच्या जागी इथं आता सद्गुरूंना आणून ठेवूया. सद्गुरूंचं होऊन आपण परपंचामध्ये आणि परमार्थामध्ये राहिलं पाहिजे. असं जर आपण राहिलो तर आपल्याला आपला संदेह बाजूला टाकता येईल. आपला मीपणा सोडता येईल. मीपणा हा जीवाला स्वाभाविकपणे चिकटलेला आहे. जसं ते लहान मूल स्वाभाविकपणे इकडे तिकडे फिरायला जाईल, खेळायला जाईल. लहान मूल पहा, त्याला काहीतरी आकर्षक दिसलं की तिकडं निघून जातं. निघून जाण्यासारखं वय नसेल तर कडेवर राहूनही तिकडे पाहत राहतं. जिथे आकर्षण तिथं जीवाची धाव होणारच आहे. तसं देहबुद्धीमुळं मीपणा आकर्षित होऊन आपल्या ठिकाणी बसलेला आहे. मीपणा हा देहाला चिकटलेला असल्यामुळं त्या अनुषंगानं आपला व्यवहार होत राहतो. प्रत्येक गोष्टीमध्ये आपली धाव आपल्या मीला घेऊन आहे पहा. कोण निरूपण ऐकतो, मी निरूपण ऐकतो. कोण ध्यानाला बसतो, मी ध्यानाला बसतो. कोण अभ्यास करतो, कोण आपला प्रपंच चोख करतो, मी करतो. हा मी आपल्याला काढता येत नाही. पण आपण जर सद्गुरूंचे होऊन गेलो, त्यांच्या संगतीमध्ये राहिलो, मग ते कोणत्याही पद्धतीनं असेल, देहाची संगत, साधनेची संगत किंवा विचारांची, वचनांची संगत, त्याचं चिंतन मनन, तर त्या संगतीमध्ये आपल्याला आपला मीपणा बाजूला टाकता येतो. कितीही दमलं तरी नंतर आईबाबांची आठवण येणार न त्या बाळाला. तसं आपण सद्गुरूंचे असू तर आपण प्रत्येक वेळी सद्गुरूंपाशी परत येतो. भोग भोगत नाही असं नाही, व्यवहार करत नाही असं नाही. व्यवहारकाळी आपल्याला आपलं मन वापरावं लागेल, बुद्धी वापरावी लागेल. पण ते झाल्यानंतर पुन्हा आपण सद्गुरूंकडे परत येतो. इथे जर सद्गुरू नसतील तर तत्त्वज्ञानात्मक किंवा केवळ शाब्दिक परमार्थ जाणून घेऊन मीपणा जाणार नाही. कारण ज्याप्रमाणे आपण अंगावरती वस्त्र घालून व्यवहारात वावरतो त्या प्रकारे आपण मीपणा पांघरून घेतलेला आहे. पण समजा हे अमुक अमुक वस्त्र मला माझ्या आईनं दिलं असा भाव असेल तर हे आईचं वस्त्र आहे जे मी घालत आहे असा भाव आपोआपच येतो. पहा, श्री महाराजांनी दिलेला प्रसाद म्हणून लाडू आपल्या हातात आहे आणि आपण जाऊन विकत घेतलेला लाडू आपल्या हातात आहे. 2 लाडवांमध्ये फरक आहे. जो प्रसादाचा लाडू आहे त्या लाडूच्या मागे हा श्री महाराजांचा असा भाव आहे. तसा आपला मीपणा जर श्री महाराजांच्या ठिकाणी, सद्गुरूंच्या ठिकाणी चिकटवला गेला
तर तो मीपणाच प्रसाद रूप होऊन जातो. अशा प्रसाद रूप झालेल्या मीपणाला अहंकाराचा दर्प येत नाही. मग तो अहंकार बाजूला टाकता येतो. या मीपणाबद्दल समर्थांनी काही विधानं केलेली आहेत, ती आपण पाहूया. मीपण शस्त्रे तुटेना, मीपण फोडिता फुटेना, मीपण सोडिता सुटेना काही केल्या. मीपणे वस्तू नाकळे, मीपणे भक्ती मावळे, मीपणे शक्ती गळे वैराग्याची. मीपणे प्रपंच न घडे, मीपणे परमार्थ बुडे, मीपणे सकळही उडे यश कीर्ती प्रताप. मीपणे मित्री तुटे, मीपणे प्रीती आटे, मीपणे लिगटे अभिमान अंगी. मीपणे विकल्प उठे, मीपणे कळह सुटे, मीपणे संमोह फुटे ऐक्यतेचा. मीपण कोणासीच न साहे, ते भगवंती कैसेनी साहे, म्हणून मीपण सांडून राहे तोची समाधानी. हा मीपणा जेव्हा खोल मुरायला लागतो आणि अभिमानाबरोबर मिळून आपला नाश करतो, तेव्हा काय घडतं हे समर्थांनी सांगितले. असा मीपणा जाळता येत नाही, तोडता येत नाही, झटकून टाकता येत नाही. जो जाळायला जाणार तो पण मीपणाचा हात असतो, जो तोडायला जाणार तो पण मीपणाचा हात असतो. त्यामुळे हा मीपणा असा घालवता येत नाही. या मीपणानं व्यवहार आणि परमार्थ दोन्हीकडे साधकाचं नुकसान होतं. पहा, सारखं जर आपण अहंकारानं वागायला लागलो तर व्यवहारातही आपल्याशी कुणी प्रेमानं वागणार नाही. परमार्थातही असं जर करायला लागलो तरीसुद्धा आपलं तसंच होईल. जो कायम तुसडेपणानं आणि अहंकारी वृत्तीनं वागतो त्याच्याशी घरातसुद्धा लोक नीट वागत नाहीत. मग अशी व्यक्ती तो अहंकार घेऊनच सद्गुरूंच्या ठिकाणी गेली तर तिथेही त्याला तसाच अनुभव येणार आहे. मग हा मीपणा टाकायला नको का? समर्थ म्हणतायत की या मीपणानं काहीही धड होत नाही. प्रपंचही धड होत नाही, परमार्थही धड होत नाही, यश कीर्ती प्रतापही मिळत नाही, मैत्री पण टिकत नाही, प्रेमही टिकत नाही. समर्थ इथंपर्यंत सांगतात की हा मीपणाच संशय उत्पन्न करतो, कलह निर्माण करतो, भांडणे निर्माण करतो आणि शेवटी आपला सर्वनाश घडवतो. या मीपणामुळं देहतादात्म्यता आणखी घट्ट होते आणि भ्रमामध्ये मनुष्य अडकतो. आता हे ऐकायला आपल्याला सोपं वाटतं किंवा समजून घ्यायला गेलं तर शाब्दिकपणे समजतं, पण आपला हा मी आपल्या स्वतःला कळत नाही. आत्तासुद्धा सद्गुरू हे श्रोत्याला सांगतायत, शिष्याला सांगतायत, म्हणून शिष्य ते एकाग्रतेनं ऐकतोय. हे दासबोधात घडतंय. आता हे कोणी सांगितलंच नाही तर असा मीपणा आहे हे सुद्धा श्रोत्याला कळणार नाही. पहा, इथेही सद्गुरूंची संगत होतीये म्हणून श्रोत्याला समजतंय की मीपणा कसा असतो. आपल्याला एखादी गोष्ट जाणून घ्यायची असेल तर त्या गोष्टीबद्दलचं श्रवणच करावं लागतं. असं इथं श्रवण घडतंय म्हणून मीपणा शिष्याला कळतोय, पण मीपणा त्याला सापडत नाहीये. ही त्याची अडचण त्यानं पुढं मांडलेलीच आहे. पण समर्थांनी उपदेश करताना एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला की कुणालाही सहन न होणारा मीपणा भगवंताला कसा सहन होईल, म्हणून मीपण सांडून राहे तोची समाधानी. साधनेमध्ये पायऱ्या आहेत. जसं आपण शाळेत गेल्यानंतर इयत्ता आहेत, अगदी त्याच प्रकारे श्री महाराज आपल्याला सांगतात, पहा, रामाचं होऊन तुम्ही राहा, रामाच्या इच्छेमध्ये प्रपंच करा, राम करता हा भाव दृढ धरा. हे श्री महाराजांचं सांगणं आपल्याला इयत्तांमध्ये नेणं आहे. प्रत्येक कर्मामध्ये प्रत्येक ठिकाणी आपलं मन जागा आहे, आपला अहंकार मीपणाही जागा आहे. मग अशा परिस्थितीमध्ये समर्थ जे म्हणतात, म्हणून मीपण सांडून राहे तोची समाधानी, हे आपल्या हातून घडणार कसं? याला काहीतरी उपाय करावा लागेल. जसं मगाशी म्हटलं की एकतर आपण सद्गुरूंचं होऊन राहावं लागेल किंवा प्रत्येक ठिकाणी आपण देह नाही याचं तरी स्मरण ठेवावं लागेल. आणि या दोन्ही गोष्टींसाठी संगत करावी लागेल. पहा, आपल्याला नोकरी नसते, आपण नोकरी शोधत असतो, तोपर्यंत आपण कुठल्याही मालकाचे असत नाही.
नोकरी मिळाली की मग आपल्याला मालकही मिळतो. आता त्या मालकाचे आपण होऊन नोकरीत राहत असतो. नोकरीवरून घरी आलेला मनुष्य सांगेल की मी अमक्या अमक्याच्या नोकरीतून घरी आलो. ज्याला नोकरी नाही तो काय सांगणार? तो असं कुठलंच विधान करू शकत नाही. म्हणजे माझा मालक अमुक अमुक आहे, मी अमुक अमुक ठिकाणी नोकरी करतो, हा भाव येण्यासाठी तशी नोकरी करावी लागेल, तर तो भाव येईल. त्यामुळं सद्गुरूंचं होण्याचा अभ्यास केला तर मी सद्गुरूंचा आहे हा भाव आपल्याला धरता येईल. दुसरा भाव म्हणजे मी देह नाही किंवा मी आत्मा आहे असा भाव धरणं. आता हा सुद्धा तेव्हाच धरता येईल जेव्हा आपण सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये आपण देह नाही या स्थितीचा अनुभव घेऊ. तो अनुभवच नसेल तर आपल्याला तसा अनुसंधान ठेवता येणार नाही. म्हणजे कोणत्याही प्रकारे का होईना आपल्याला सद्गुरूंची संगतच करावी लागेल, तर आपला मीपणा सुटेल. आणि मग समर्थ म्हणतायत की असा मीपणा सांडून जो राहील तोच खरा समाधानी होईल. कारण त्याचा संबंध कर्मफळाशी राहणार नाही, त्याचा संबंध कर्तृत्वभावाशी राहणार नाही. तिथला मी त्यांना आता बाजूला करून तिथं सद्गुरूंना आणून ठेवलेला आहे. त्यामुळं काय घडतं? कर्म हातून घडतं, पण फळ कोणतंही आलं तरी त्याच्या समाधानाच्या स्थितीत फरक पडत नाही. असं घडावं हे समर्थ सांगतायत. तरच या मीपणाच्या चक्रातून मनुष्य सुटेल. मीपणाच्या चक्रातून सुटला की मनाच्या चक्रातूनही सुटलाच. मग कल्पना, संकल्प, विकल्प हेही बाजूला राहिलेच आणि सहजपणे तो आत्मस्थितीमध्ये गेला. आता कसं आहे, हे ऐकायला बरं वाटतं, पण करायला तितकंच कठीण आहे. म्हणून श्रोत्यानं प्रश्न उपस्थित केलेला आहे, मी पण कैसे त्यागावे, ब्रह्म कैसे अनुभवावे, समाधान कैसे पावावे, कोण्या प्रकारे? पहा, प्रत्येक गोष्टीला पुन्हा प्रश्न उपस्थित केलेला आहे. आता सद्गुरूंनी सांगून झालं ना, म्हणून मी पण सांडून राहे तोची समाधानी. पण लगेच त्याच्यावर प्रश्न उपस्थित केला की हे मी पण कसं सांडायचं, ब्रह्म अनुभवायचं कसं? तुम्ही म्हणताय खरं समाधान तिथे आहे, पण ते मिळणार कसं? लगेच उत्तर दिलेलं आहे समर्थांनी, मी पण जाणून त्यागावे, ब्रह्म होऊन अनुभवावे, समाधान ते पावावे निस्संगपणे. आता या प्रत्येक उत्तराला पुन्हा प्रश्न उपस्थित करता येईल बरं का. मी पण जाणायचं म्हणजे काय आणि जाणून त्यागायचं म्हणजे काय? ब्रह्म होऊन अनुभवायचं म्हणजे काय? आणि समाधान ते पावावे निस्संगपणे, तर हा निस्संगपणा म्हणजे काय? तर या सगळ्या येणाऱ्या अवस्था आहेत आणि त्या अवस्था प्रक्रियेनंतरच येतील. हे नामाचं प्रेम आल्यासारखं आहे. नामाचं प्रेम म्हणजे काय असा प्रश्न करून आपल्याला नामाचं प्रेम कळणार नाही. त्याच्या उत्तरामध्ये नामस्मरण केलं पाहिजे ही एकच गोष्ट सत्य आहे. जसं मुलाचं प्रेम म्हणजे काय, आता ज्याला मूल झालेलं आहे त्यालाच ते कळेल, आईलाच कळेल की लेकराचं प्रेम काय असतं. तसंच मीपणा जाणून त्यागण्यासाठी किंवा ब्रह्म होऊन अनुभवण्यासाठी किंवा निस्संग होण्यासाठी तशी प्रक्रिया करावी लागेल. म्हणूनच आपण मीपणा टाकण्याची प्रक्रिया मगाशी पाहिली. समर्थ पुढं म्हणतायत पहा, आणिक एक समाधान, आणखी एक प्रकार आहे समाधानाचा. मीपणे विण साधन, करू जाणे तोची धन्य समाधानी. आपला अहंकार म्हणजे कर्तृत्वभाव मीपणा टाकून जर साधनेत राहता आलं तर तिथेही समाधान मिळेल. इथेही पहा, याला सुद्धा हे कसं काय असा प्रश्न जोडता येतो. पण असं प्रत्येक ठिकाणी आपण जोडत बसलो तर आपला प्रत्यक्ष प्रवास होणार नाही. कसं काय हा पदार्थ गोड आहे असा प्रश्न जसं करणं व्यर्थ आहे. ते देतायत ना पदार्थ हातात, तर तो आधी तोंडात घालूया, चव आपोआप कळेल. तसं सद्गुरूंची संगत जर असेल तर सद्गुरूंकडून साधना घ्यायला पाहिजे. आपण सद्गुरूंकडून साधना घेत नाही, आपण सद्गुरूंकडून आपला स्वार्थ भागवून घेतो, आपल्या मनातील इच्छा पूर्ण करून घेतो, आपल्या प्रपंचाची आणि परमार्थाची सोय लावून घेतो. जरा बरं वाटतं इथं आल्यानंतर, जरा बरं वाटतं थोडं नामाला बसल्यानंतर, ध्यान केल्यानंतर, असा आपला दृष्टिकोन असतो. किंवा श्री महाराजांचा आशीर्वाद घ्या
का तर नवीन कार्य सुरू केलेलं आहे, म्हणजे त्या कार्यात यश यावं म्हणून श्री महाराजांचा आशीर्वाद, म्हणजे प्रपंचाच्या अनुकूलतेसाठी श्री महाराज, तसंच आपल्या मनाला बरं वाटावं म्हणून श्री महाराज, असा आपण सद्गुरूंचा वापर करून घेतो. या भूमिकेतून बाहेर येऊन सद्गुरूंकडे प्रतिप्रश्न केला गेला पाहिजे की मी कोण आहे, मला मी समजत नाही, मला समाधान नाही, तर त्या समाधानाचा मार्ग सांगा. मग सद्गुरू मार्ग सांगतील, नाम देतील, ध्यान साधना देतील किंवा काहीही, तर ती करणं ही खरी सद्गुरूंची संगत आहे. त्या संगतीमध्ये काय घडेल? अर्थातच मी पण जाणून त्यागावे हे आपोआप घडायला लागेल. जसं काही भावना आपल्याला मोठं झाल्यानंतरच येतात, त्या बालपणी असत नाहीत, तर काही भावना वृद्धापकाळी येतात, त्या तरुणपणी असत नाहीत. त्या त्या वयाचा प्रवास झाला की त्या त्या गोष्टी जशा जीवनामध्ये घडतात, तसं जेव्हा आपण साधनेमध्ये प्रवेश करतो तेव्हा आपणच आपल्याकडे साक्षीत्वानं पाहायला शिकतो. मग गोष्टी कळतात की आपण कसे आहोत आणि कसे वागतो, किंवा हे आत्ता असं वागलो नाही तरी चालू शकतं, हे आतून कळायला लागतं. आत्ता परिस्थिती अशी आहे की आपण मीपणामध्ये लोळत आहे. या परिस्थितीत आपल्याला मी जाणता येणार नाही. यासाठी आपली स्थिती बदलावी लागेल. स्थिती बदलली तर आपल्याला आपला मी ओळखता येईल. समर्थ सांगतायत की हा मी ओळखून त्याचा त्याग करावा. म्हणजे आपण ज्याला मी मानतो त्यापासून आपल्याला बाजूला व्हायला लागेल. हा अर्थ उघड आहे. त्याशिवाय आपल्याला आपला मीपणा दिसणार नाही. आपण पलंगावरती झोपलो आहे. आता जर आपणच आपल्याला पाहायचं असेल तर दोनच पर्याय आहेत. देहातून बाहेर येऊन स्वतःला पाहिलं पाहिजे किंवा समोर आरसा लावला पाहिजे. आरशामध्ये स्थूल वस्तू दिसेल, मीपणा कसा दिसेल? म्हणजे मीपणा पाहायला आपला भाव बदलला पाहिजे. आपला भाव बदलला की आपली दृष्टी बदलेल. आपली दृष्टी बदलली की आपला मीपणा आपल्याला समोर दिसेल. हा भाव साधनेमुळेच बदलतो. आणि ही साधना म्हणजेच सद्गुरूंची संगती. हा विषय मगाशीच आपण पाहिला. म्हणजे मीपणा जाणायला उपाय एकच, सद्गुरूंची संगती. जर साधनेमध्ये आपण असू तर सद्गुरू कृपेनं ज्याला आपण मी मानत असतो त्यापासून आपण सुटायला लागतो. पहा, आत्ता जर कोणी आपल्याला विचारलं की तू कोण, तर आपल्याजवळ उत्तर काय आहे? एकतर आपण देहाकडं बोट दाखवणार, आपलं नाव सांगणार, आपलं शिक्षण, कुळ, जात, गोत वगैरे सांगणार. पण हे सगळं तर देहाशी संबंधित आहे. तरीही तू कोण असा प्रश्न सुरूच ठेवला तर आपण मनातील विचार सांगू. पण ते मनसुद्धा देहाला चिकटलेलंच आहे. म्हणजे मन कोणाचं तर माझं असंच तिथं उत्तर आहे. अशी आपली मीची व्याख्या आहे आणि असा आपला मीपणा आहे. आता यामध्येच आपण असू तर याला आपण ओळखणार कसं? समर्थ तर म्हणतात मी पण जाणून त्यागावे. म्हणजे ओळखायला या सगळ्यापासून बाजूला व्हायचा उपाय करावा लागेल. तो उपाय साधनेमध्ये सद्गुरू देतात. त्या साधनेमध्येच मन शांत होतं, निर्विचार होतं. त्या साधनेमध्येच देहाचा भाव लुळा पडतो, स्थळ काळाचं भान निघून जातं. आपण मात्र तिथं शांत रूपानं राहतो. मग अशा स्थितीमध्ये मीपणा हा जाणला जातो. पहा, श्री महाराजांचंच वाक्य पुन्हा एकदा पाहूया. नाम घेता घेता आपण नाम घेतो हे विसरून जावे. आता नामाची बैठक सुरू आहे. नाम सुरू आहे बरं का, पण आपण नाम घेतोय हा भाव त्यातला निघून गेला. आपल्याला आपला विसर पडला. देहाचं भान सुटलं, पण नाम तिथं शिल्लक राहिलं की अशा अवस्थेमध्ये मीला जाणलं जातं. म्हणजे खोट्या मीला जाणलं जातं. कसं काय बुवा? कारण आपण ज्याला मी समजत होतो त्यातलं काहीही शिल्लक नसतानाही आपण आहोत हे साधकाला कळून येतं. म्हणजे आपले समज खोटे ठरले नाहीत का? आणि या अवस्थेची स्मृती आपल्या आतमध्ये राहते. आपल्या हे लक्षात राहतं की आपण शांतपणे होतो, पण आपल्या देहाशिवाय मनाशिवाय होतो. आणि ही जाणीव आपल्याला मीपणा बाजूला टाकायला मदत करते. पहा, इथंपर्यंत सुद्धा आपण तेव्हाच पोहोचू जेव्हा प्रत्यक्ष साधनेला बसू. त्यामुळे हे समजून घेऊन कळणार नाही,
वाचून किंवा ऐकून कळणार नाही. प्रत्यक्ष साधनाच करावी लागेल. ब्रह्मसुद्धा ब्रह्म होऊन अनुभवावं असं समर्थ म्हणतात. ऐकून वाचून कसं कळणार? ब्रह्माची जी दशा आहे ती द्वैताच्या पलीकडची आहे, इंद्रियांच्या पलीकडची आहे. मग आपण तसे व्हायला नको का? पुन्हा श्री महाराजांचं वाक्य, निर्गुण होऊनच निर्गुणाला ओळखता येतं. तसंच घडलं तर समाधान मिळेल असं समर्थ म्हणतायत. तर खरा मी टाकला जाईल. कारण शिष्याचा श्रोत्याचा प्रश्न आहे ना, मी पण कैसे त्यागावे, ब्रह्म कैसे अनुभवावे? तर हे असं अनुभवावं. निस्संग झालो तरच समाधान मिळेल. पहा, ही निस्संगता आणि आत्ताच पाहिलेली साधनेतील स्थिती या दोन गोष्टी वेगळ्या नाहीत. एकच गोष्ट आहे तिथे, की आपण इंद्रियांशिवाय आहोत, आपल्या मनबुद्धीशिवाय देहाशिवाय आहोत. या भावामध्ये आपण पोहोचलो की मग तो भाव आपल्याला दृढ धरता येतो. आपण देह नाही हा भाव देहपणामध्ये धरणार कसा आपण? आपल्याला खरं वाटते ना स्वप्न, मग स्वप्न खरं वाटत असताना स्वप्नातच हे स्वप्न खोटं आहे हा भाव कसा धरता येईल? जागच यावी लागेल तर आपल्याला पटेल की स्वप्न खोटं आहे. तशी जाग सद्गुरू सान्निध्यामध्ये सद्गुरू कृपेनं येते, सद्गुरूंनी दिलेल्या साधनेनं येते. या पुढेही जाऊन समर्थांनी आणखीन एक उपाय सांगितला, आणिक एक समाधान, मीपणे विण साधन. हे सुद्धा तेव्हाच घडू शकेल जेव्हा आपण स्वतःला थोडं का होईना साधनेमध्ये विसरू. हा अभ्यास आहे. इथे असा विचित्र तर्क मांडायचा नाही की अहो स्वतःला विसरल्याशिवाय जर मीपणा विण साधन होणार नसेल तर आपण तर आत्ता मीपणात आहे, मग कसं काय आपण स्वतःला विसरणार? तर ही होत जाणारी प्रक्रिया आहे. श्री महाराज म्हणत नाहीत का की तुम्ही नाम घ्या म्हणजे नामाचं प्रेम येईल. ध्यानाला बसल्याशिवाय आपण आत्मा या भावात शिरता कसं येणार? इतर काळी तर आपल्याला देह मन बुद्धीचं भान आहे. ध्यानाला बसल्यानंतरच आपण या सगळ्याला मागं टाकून शांत होऊ शकतो. आणि मग तशी शांतता आपल्याला मिळाली की त्या शांततेचा अनुसंधान ठेवून साधनेतला मीपणा काढता येतो. तर आपलं मीपणे विणं साधन होईल. म्हणजे पहा, खरं साधन मीपणे विणं घडलं पाहिजे तर समाधान प्राप्त होईल हे समर्थ सांगतात. पण असं मीपणे विणं साधन घडण्यासाठी आपण जिथे आहोत त्या पायरीवरून आपण साधनेचा अभ्यास केला पाहिजे. म्हणून सद्गुरू तिथे पाहिजेत, कारण आपल्याला त्यांच्यावरती विश्वास ठेवता येतो, त्यांचं होऊन राहता येतं, त्यांच्यावरती विसंबून राहता येतं. आणि मग साधनेमध्ये आपोआप दृढता येते आणि सद्गुरू कृपेनं आपोआप मीपणा गळून पडतो. इथे आणखी काही सूक्ष्म विकल्प आहेत ज्याचा उल्लेख करून समर्थांनी पुढे उपदेश केलेला आहे. आपण उजळणी पाहत असताना तो सर्व भाग यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.